नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गुबगुबीत असा मस्त आलू पराठा बघणार आहोत। तुम्ही हा मुलांना शाळेत पण देऊ शकता डब्याला आणि नाश्त्याला पण करू शकता। एकदम हेल्दी आणि पौष्टिक आहे, पोटभरीचा आहे। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण साहित्य घेतलंय, पाव किलो इथं बटाटे घेतले, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, कोथिंबीर वाटण्यासाठी इथं, हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, थोडंसं जिरं, हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला। तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता। हळद, धना पावडर, ओवा, चवीपुरतं मीठ, कणकेसाठी आणि बटाट्यासाठी दोन्ही एकत्रितच घेतलंय मी इथं, आणि साजूक तूप घेतलंय, हिंग घेतलाय। तर आपल्याला आधी इथं वाटण तयार करून घ्यायचं, याचं अजिबात पाणी वापरायचं नाही आपल्याला वाटण तयार करताना, आणि कणिक भिजवायची आहे। तर मग चला आता पुढची रेसिपी बघूया। तर वाटण्यासाठी जे साहित्य घेतलंय ते इथे टाकून घेणार आहे आपण। हिरवी मिरची, आलं आणि लसूण, यातच आपल्याला 1 चमचाभर जिरं टाकायचं आहे। तुम्ही कमी अधिक करू शकता जिरं, आणि हिरवी मिरची सुद्धा कमी अधिक करू शकता, तुम्ही किती खट खाता त्याप्रमाणे। आता हे बारीक वाटून घ्यायचंय पाणी न टाकता। तर हे बघा असं वाटण वाटून झालंय आपलं। कणिक मळायला घेऊया। आता 1 वाटी पीठ घेतलंय, हे पीठ टाकून घेते मी, चाळून घेतलंय हे पीठ, आणि पिठाच्या चवीपुरतं आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचंय। चपातीला जसं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचंय, थोडं थोडं पाणी टाकून। तर आपलं ह्या पद्धतीत असं चपातीला आपण जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे इथं पीठ भिजून झालंय। आता थोड्या वेळासाठी म्हणजे बाकीची तयारी होते तोपर्यंत आपण हे मुरवायला ठेवूया। त्याआधी आपल्याला थोडंसं तेल लावायचंय पिठाला, थोडंसं तेल लावायचं म्हणजे कणिक छान मुरते आणि अशी मऊसूत तयार होते। आता तेलामध्ये थोडीशी मळून घेऊया आपण आधी। आता हे बघा छान झाली आहे। 10 मिनिटासाठी आता मुरवत ठेवूया, वाटीमध्ये झाकून ठेवते मी। आता बटाटे आहे ना आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जी खिसणी त्या खिसणीने तुम्ही इथं खिसून घेऊ शकता। बटाट्याच्या फोडी नाही राहिल्या पाहिजे, म्हणजे लाटताना आपल्याला इथं मध्ये मध्ये त्याच्या अशा फोडी येत नाही, म्हणून आपल्याला असे मॅश करून घ्यायचे। आता अशी मॅश करून घेते मी। बटाटा असा छान मॅश करून घेतला इथं। आता आपण जे वाटण वाटून घेतलंय ना हिरव्या मिरचीचं, आल्याचं आणि लसणाचं, ते टाकून घ्यायचंय। आलू पराठा थोडासा स्पायसी करायचा म्हणजे छान लागतो खाताना, कारण बटाटे ऑलरेडी थोडेसे गोडूच असतात ना, त्यामुळे। चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर बारीक कट करायची एकदम, चिमूटभर हिंग घ्यायचंय, ओवा घ्यायचाय थोडासा, हातावर आपल्याला चोळून घ्यायचाय ओवा थोडासा, म्हणजे फ्लेवर छान उतरतो कुठल्याही पदार्थामध्ये। पाव चमचा हळद, पाव चमचाला थोडीशी जास्त, आमचा हा घरगुती लाल मसाला, तुम्ही कमी अधिक करू शकता, नाही लाल मसाला वापरला तरी चालेल। अर्धा चमचा धना पावडर आणि चवीपुरतं मीठ घेतलं इथं। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। पराठ्याचा मसाला आपला छान रेडी होतो इथं, बघा छान मिक्स करून घेतलंय। रंग बघू शकता किती छान दिसतोय, मस्त हिरवा पिवळा असा मस्त। 4 पराठे होतील आपले छान छान छोटे छोटे इथं। पीठ पण छान मुरलंय आपलं। आता थोडंसं पोपटावर घेऊन मळून घेऊया, थोडंसं तेल लावते। एका साईडला इथं पॅन गरम करायला ठेवलाय, गॅस कमी करायचा म्हणजे मीडियम करायचा आहे गॅस, म्हणजे पॅन छान आपला गरम होईल तोपर्यंत, पराठा लाटेपर्यंत। तर आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीत पराठा तयार करायला शिकणार आहे। ज्यांना जमत नाही पराठा ते पण करू शकतील। तर आपण उंडे तयार करून घेतले, त्या प्रकारचं आपल्याला त्या पद्धतीत एवढं पीठ घ्यायचंय इथं, त्यापेक्षा थोडं कमी घ्यायचंय। भरपूर असं सारण मस्त असं गुबगुबीत आपल्याला इथं पराठा तयार करून घ्यायचा आहे। आता हा जो गोळा तयार घेतलाय याचे आपल्याला 2 भाग करायचे। आपण जसं पुरण पोळी करतो ना त्या प्रकारे पण आपण करू शकतो, पण ही एकदम सोपी पद्धत आहे म्हणून दाखवते। आता असा हा गोळा छोटा म्हणजे 2 भाग केले, त्यातला एक गोळा आपण इथं लाटून घेणार आहे। एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा आपण एक पारी लाटून घेतली आहे, चपातीपेक्षा थोडा पातळ आणि पापडापेक्षा थोडासा जाड असं आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे, बघू शकता असे। तर ही साईडला ठेवते एका डिश मध्ये। दुसरी पण आपल्याला ह्याच प्रकारे लाटायची आहे,
थोडंसं पीठ घेतलंय. आता ही पण त्याच प्रकारे लाटून घेते. सारखे भाग करायचे म्हणजे सारखे तयार होतात पारे. बघू शकता दुसरं पण आपलं तयार झाले इथं पारे. दोन्ही एकसारखे झाले का बघूया. बघू शकता दोन्ही एकसारखे झाले आहे मस्त. आता यावरती जे बटाट्याचं सारण आहे ते टाकून घ्यायचंय आपल्याला इथं आणि असं स्प्रेड करायचंय याच्यावरती. म्हणजे तुम्हाला पराठा फुटण्याची पण भीती नाही आणि एकदम सोप्या पद्धतीत आहे. खूप जास्त वेळ नाही लागत आणि असा गुबगुबीत तयार होतो हा पराठा. अजिबात फुटत वगैरे नाही, मस्त तयार होतो. दिसायला पण छान आणि खायला पण छान लागतो. तर आपला बटाटा पूर्ण स्प्रेड करून झालाय. आता इथं यावरती आपल्याला ही जी दुसरी चपाती आहे ती यावरती टाकून घ्यायची आहे आणि असं काटाशी चिपकून द्यायचे. याचे थोडंसं पीठ टाकायचं सुक्क आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला इथं पीठ टाकायचं. थोडंसं लाटून घ्यायचं आहे हा पराठा. म्हणजे असं सगळीकडे असं म्हणजे छान स्प्रेड होता हा बटाटा. आता आपला हा पराठा तयार झाला इथं आणि मस्त असा गुबगुबीत दिसतोय. तर असं जाडच ठेवलंय मी, खूप जास्त पातळ नाही केलंय. आता पॅन वरती मी टाकून घेते. हे बघा, गॅस मीडियम करायचा. मीडियम गॅस वरती आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे खरपूस असा. आता उलट सुलट करून आपल्याला इथं हा पराठा भाजून घ्यायचा आहे. मीडियम गॅस ठेवायचा म्हणजे छान सगळं सर्वीकडनं पराठा भाजल्यात जातो. तूप टाकून घेऊया. भरपूर असं तूप टाकायचं आहे म्हणजे छान मऊ लुसलुशीत तयार होतो पराठा आणि खरपूस भाजल्यात जातो. मेन म्हणजे दोन्ही साईडने तूप टाकायचं आहे आपल्याला इथं. आता छान खरपूस असा मस्त भाजून घेते. बघू शकता किती छान असा मस्त खरपूस भाजलाय. सगळ्यात लास्टला आपल्याला फुल गॅस वरती भाजायचा 1 मिनिटासाठी. आता खरपूस असा मस्त आता काढून घेऊया. 1 मिनिट झाले. बघू शकता किती छान दिसतोय, एकदम मस्त असा टेम्पटिंग. आणि दुसरा पण ह्याच प्रकारे मी करून घेते. आता डायरेक्ट लाटल्यावरच दाखवते तुम्हाला. तर आपला पराठा इथं लाटून झालाय मस्त असा. दुसरा पराठा पण रेडी झालाय. काढून घेऊया दुसऱ्या पहिल्याच आपल्या पराठ्यावरती. आता सर्व करूया. तर गुबगुबीत आणि गरमागरम असे पराठे आपले इथं तयार झालेले आहे. त्यासोबत मस्त असा सॉस घेतलाय. तुम्ही नुसते असेच खाऊ शकता चहा सोबत. आणि एवढ्या साहित्यामध्ये 2 लोकांचे पराठे आरामात होता नाश्त्यासाठी. तर बघू शकता, तुम्हाला मी दाखवते पराठा. इतका सुंदर झालाय ना, हे बघू शकता. मस्त असं गरम गरम वाफा निघतायत मस्त आणि काठोकाठ भरतो पूर्ण. खायला पण तेवढाच छान लागतो. एकदम टेम्पटिंग झालाय खाण्यासाठी. सुगंध पण खूप छान येतो या पराठ्याचा. आपला मसालाच खूप छान झालाय आतला बटाट्याचा, त्यामुळे पराठा एकदम खायला छान लागतो. तर मग रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.